आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावती महानगरपालिका अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन दसरा मैदान येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या उद्घाटक शिल्पा नाईक अतिरिक्त आयुक्त मनपा यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की परिवाराच्या आरोग्यासाठी, स्वतः निरोगी राहण्यासाठी व्यायाम, आहार व वेळेवर रोग निदान करून कुटुंबातील व्यक्ती यांना सुद्धा वेळोवेळी आरोग्याबाबत जनजागृती करावी। जग हे निरोगी राहण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित येऊन विज्ञानाची साथ घेऊन निरोगी राहण्यासाठी कार्य करणं गरजेचं आहे, असं त्यांनी जनतेला जाहीर आवाहन केलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी शरीरातील प्रत्येक अवयव निरोगी राहण्यासाठी रोज स्वतःसाठी 30 मिनिटे काढून व्यायाम करावा, सकस आहार घ्यावा, कोणत्याही प्रकारचे रोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित आपल्या नजीकच्या शहरी आरोग्य केंद्रात जाऊन रोगाची मोफत तपासणी करावी। आपल्या आरोग्य केंद्र येथे रक्त तपासणी, एक्स-रे, रोग निदान मोफत केल्या जातं। 105 प्रकारच्या औषधी सुद्धा मोफत दिल्या जातात। या संधीचा फायदा सर्व शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले। डॉक्टर रुपेश खडसे, साथरोग नियंत्रण अधिकारी यांनी सुद्धा स्वच्छता राखणे व ज्या ठिकाणी स्वच्छता नांदते तिथे आरोग्य व्यवस्थित राहते, उत्तम स्वस्थ राहते व सुखी जीवन राहते। डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, कीटकजन्य आजार होऊ नये म्हणून स्वतः आपण जागृत राहून घरातील साचलेलं पाणी आठवड्यातून एकदा खाली करावं, स्वच्छता राखावी व आपल्या कवितेतून जनजागृती केली। सोबतच या कार्यक्रमात डॉक्टर स्वाती कोवे, बालसंगोपन अधिकारी डॉक्टर अश्विनी खडसे, वैद्यकीय अधिकारी शहरी आरोग्य केंद्र यांनी अथक परिश्रम घेऊन सोबत मनपा शाळेचे मुख्याध्यापिका व विनायक वानखडे केंद्रप्रमुख यांनी शाळेतील मुलामुलींना मोबाईल फोनचे दुष्परिणाम व फायदे हे छोट्याशा नाट्य स्वरूपात सादर करून सांगितले। जनतेला निरोगी राहण्याचा संदेश दिला। या कार्यक्रमात डॉक्टर देवेंद्र गुल्हाने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्वेता घुले, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सपना वानखेडे, हैदर अली आरोग्य निरीक्षक, निशिकांत जयस्वाल, शरद सावळे आरोग्य सेवक, दिवाकर बर्डे, बबन खंडारे, बांगर, महेंद्र रामटेके, कविश्वर निवाणे, राहुल गुरडे, प्रज्वल कळू आरोग्य सेविका व शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाची चर्चा आजूबाजूच्या परिसरात जोरदार होत असून या उपक्रमाचं कौतुक होत आहे।